गुड मॉर्निंग अगेन लेडीज। काल मी तुम्हाला म्हटलं की काही वस्तू तुम्हाला दाखवायच्या आहेत ज्या मी खोपोलीवरून आणलेल्या आहेत। ॲक्च्युली काही वस्तू मला वापरायच्या आहेत बट त्या मी अनबॉक्स पण नाही केल्या अजून, आणि काल बस तुम्हाला सांगितलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच कामात व्यस्त होऊन गेले, काही जमलं नाही मला ते। तर म्हटलं चलो आज तर मी प्रॉमिस करते आज पक्का या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते दाखवणारच आहे। अर्थात हा ब्लॉग आला म्हटल्यावर ते पूर्ण झालेलंच आहे। तो काही 1-2-3 वस्तू आहेत, काही छान छान क्यूट वस्तू आहेत त्या तुम्हाला दाखवायच्या आहेत। सो आत्ता इकडे ना माझं काम चालू आहे। चॉपरमध्ये मी घेतले काकडी, कांदा खाली गेलेला आहे, आणि ब्रेकफास्टसाठी सॅलड नाही स्प्राउट्स खाणार आहे। सो स्प्राउट बरोबर चॉप केलेली कुकुंबर, काकडी आणि कांदा। बीट वगैरे सध्या संपलंय। टोमॅटो मी नाही घेत सहसा, माझा ना घसा थ्रोट दुखायला लागलेला आहे त्याच्यामुळे आंबट टाळणार आहे। ओके सो बाकी कालची बिर्याणी एक नंबर झाली होती, सगळ्यांना आवडली एकदम। माझे मिस्टर तर म्हणत होते की बाहेरून आणली अशी लागते, कधी कधी होते छान मस्त, कधी कधी फसते पण बट ती कांद्याची ट्रिक आय एम शुअर सगळ्यांना आवडलेली असेल। ओके सो आता हे करून घेते। सो मस्तपैकी आपली हेल्दी डिश, कोथिंबीर टाकली भरपूर। चला मस्त मस्त हेल्दी नाश्ता करायला या बरं। आधी घेते मस्तपैकी कॉफी। स्वराचा मग आहे हा BTSचा, म्हणजे कारण कॉफी माझी तेवढीच आहे ना त्याच्यामुळे ते गरम झालं असं, त्यावरचं काय म्हणतात ग, प्रिंट दिसतीये। सो आत्ता याचं नाव कोण दिसतंय शुगा दिसतं। ओके आणि या बाजूनी अजून दिसत नाही पूर्ण असं एवढं भरलं ना तर पूर्ण त्यांचा चेहरा वगैरे तिच्या आत्तूने तिच्या बर्थडेला दिला होता। मस्त त्याच्यात मी आता कॉफी पितीये। आता बघ इकडे नाही आहे ना, आता इकडून जर असं गरम गेलं तर पूर्ण चेहरा त्याचा दिसून येईल। कॉफी घेतल्यावर मग तुम्हाला दाखवते 2-3 वस्तू आहेत छान त्या। ओके सो फायनली मी आता वस्तू इथे आणून ठेवलेल्या आहेत, आणि म्हटलं होतं की दुपारून दाखवेल मी, बट दाखवता संध्याकाळ झालेली आहे। सो आमचं कॉफी वगैरे मस्तपैकी झालेलं आहे आता। सो फर्स्ट ऑफ ऑल मी दाखवते की हा कुर्ता बघा, याला इस्त्री नाही आहे आत्ता कारण तो असंच ठेवला होता मी बॅगमध्ये, आणि याच्यावरचं काम बघा मस्तपैकी असं फिनिशिंग एकदम भारी आहे। आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, जर मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या खोपोलीमध्ये एक आठवडी बाजार असतो गुरुवारचा बाजार आम्ही त्याला म्हणतो, तर त्यामध्ये अशा प्रकारचे कुर्तेज वगैरे, आणि कारण की मुंबई मार्केट आम्हाला जवळ आहे, म्हणजे दादर वगैरे ते असं जवळ नाही बट हां ट्रेन लोकल 1-1 तासाला आहेत, आणि त्याच्यामुळे तिकडचेच लोक इकडे येतात ते आठवडी बाजार वगैरे करायला, असं मग गावागावांमध्ये जातात असं। तर आमच्याकडे ते खूप स्वस्तात विकतात असं। तर हा टॉप ना मला 250ला सांगितला होता हा टॉप। तर यासारखा दुसरा एक गुलाबी, डार्क गुलाबी किंवा राणी कलर आपण म्हणतो ना तसा सेम मी घेतला, सेम पॅटर्न आहे, मम्मीला आणि मला घेतला मी असा। इस्त्री नाही आहे, थोडंसं इग्नोर करा, इस्त्री केल्यावर किंवा मी घातला ना, आय थिंक मी तिकडे घातला होता। येस तुम्ही जर माझा तो मम्मीच्या कार्यक्रमातला व्हिडिओ पाहिला असेल, मी गाणं गायले होते त्यामध्ये, सो त्यामध्ये हा मी वेअर केला होता, लगेचच त्याच दिवशी घातला होता, घेतला आणि वेअर केला होता। सो खूप सुंदर दिसतो एकदम, मला कम्फर्टेबल आहे, अजिबात मला फिटिंग वगैरे काहीच नाही करावी लागली। आणि सेम तसाच मी डार्क राणी कलरमध्ये मम्मीला पण घेतलेला आहे। सो हे फक्त 250चे कुर्ती आहेत, आणि त्यामध्ये पण थोडेफार त्यांनी मला कमी करून दिलेलं आहे। सो ही एक म्हणजे हा एक ड्रेस होता। नंतर मग स्वराला वगैरे ड्रेस घेतलेच मी, आणखी पण एक घेतला। आणि सांगते की जे म्हणजे भरपूर काही असं होतं ना, आपण सासरून जाताना 1 किंवा 2च बॅग आपल्यासोबत नेतो, फक्त आपले घालायचे कपडे, हो ना, बट तिकडून येताना माझ्याबरोबर तर हा एक्सपिरियन्स नेहमी होतो की मी 2 बॅग घेऊन जाते, आणि येताना माझ्याबरोबर 4-5 किंवा 6ही बॅग भरतात। म्हणजे जे नाही ते मम्मी मला देते। इतके वर्ष झाले आता लग्नाला, तरी पण असं तिला असं वाटतं मी काय देऊ माझ्या लेकीला आणि काय नाही। असं नाही की आपल्याकडे त्या गोष्टी भेटत नाही, मिळत नाही, बट आईचं प्रेम असतं किंवा आपण म्हणू माहेरचं ते प्रेम असतं, ते आपण आपल्यासोबत घेऊन येतो, आणि मग पुढचे आपले दिवस त्या
वस्तूंवर किंवा त्या आनंदावर, त्या मेमरीजवर चालतात. सो ही खूप छान गोष्ट आहे. सो माझी मम्मी म्हणजे मी असं काही फार मोठ्या काही तिच्याकडे मागत नाही, बट जे मी मागेल ना ते मला ती देतेच आणि तिच्या मनाने तर आणखी भरभरून देतच असते ती. माझा भाऊ पण, दोन्ही भाऊ पण. सो पुण्याहून माझा भाऊ आला होता, तर त्याने भरपूर खाऊ आणला होता, पुण्याची भाकरवडी, चिवडा वगैरे. तर ते आता संपलेले आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला ते दाखवू नाही शकत. आणि आणखी पण पुण्याची भाकरवडी आणि माझ्या फ्रेंड्सनी मला दिली होती. सो ते पण आता लाडू वगैरे ते संपलेले आहेत. छान होते, मस्त होते, भारी असं. तर खाण्यापिण्याचे सामान संपलेलं आहे. बाकी मम्मीने मला सुकट बोंबील सुक्का जो बाजार असतो ना तो गोणी भरून दिलेला आहे. तो मी डिस्ट्रीब्यूट पण केला ज्यांना द्यायचा होता त्यांना. आणि एक रॅक दिली मम्मीने मला लोखंडी. मी तुम्हाला आठवत असेल तर मी एक प्लास्टिकची 3 शेल्फवाली रॅक आणली होती, बट ती मला काही म्हणजे व्यवस्थित झाली नाही. मग मी तिकडे वायफायला ठेवून दिली. तर मम्मीकडे एक लोखंडी रॅक होती, त्यावर मी आता माझ्या बरण्या वगैरे किचनमध्ये खाली ठेवलेल्या आहेत. सो अशा काही वस्तू होत्या ज्या मी आत्ता यामध्ये दाखवू शकत नाही, कारण काही संपल्या खाण्यापिण्याच्या वस्तू आणि काही आहेत त्या म्हणजे दाखवण्यासारख्या नाही आहे. ओके. बाकी पापड, लोणची, कुरड्या, वेफर्स तेही दिलेलं आहेत. सो अशा 5-1 बॅग भरून मी सगळं गुंडाळून गोळा करून इकडे आलेली आहे. ते एक झालं. दुसरी एक गोष्ट, मला एक ड्रेस दिलेला आहे छान आणखी एक. तर तो कोणी दिला तेही सांगते तुम्हाला मी. मस्त असा ड्रेस आहे तो. अजून मी या बॅगमध्येच ठेवला आहे. पीस आहे, ड्रेस पीस आहे. तर जनरली मी आता सध्या ड्रेस पीस घेतच नाही स्वतः, म्हणजे असं ड्रेस पीस घेऊन मग मी ते घालणार त्या झंझटमध्ये पडत नाही. बट मी एका आंटींकडे गेली होती, तर हा पहा याच्यामध्ये, तर चंदेरी सिल्क म्हणतो ना आपण, त्या टाईप आहे. खूप छान आणि मस्तच ड्रेस आहे. दाखवते पुढं मी. हा त्याचा वरचा टॉपचा पीस आहे. त्याच्यानंतर एक एक दाखवते. हा टॉप आहे आणि स्किनी कलर आहे याचा. तर मला तो खूप जास्त आवडला आहे. असं मस्त आहे, एकदम भारी आहे. आणि नेकला असं बटन्स येतील या टाईपमध्ये आहे आणि खाली बॉटमला ही गोटापट्टी किंवा लेस अशी येणार आहे. सो हा ड्रेस मी नक्की शिवेल. बघू आता बाहेर किंवा मग मी स्वतःच माझ्या हाताने शिवून घेईल तो. तर खूप दिवस झाले मी ड्रेस शिवून घातलेलाच नाही, पण हा ड्रेस मला खूप जास्त आवडला, एकदम मस्त. तर हा वरचा टॉप आहे आणि त्यालाच हे सिल्कचं अस्तर आहे. हे बघा, सिल्कचं असं अस्तर आहे. त्याच्यानंतर हा बॉटमचं, म्हणजे याचं चुडीदारच छान दिसेल याच्यावर, किंवा सलवार, ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे आपण शिवू, पण मला चुडीदारच शिवा असं वाटतं. सो हा आहे. किंवा मग मी शिवण्यापेक्षा रेडीमेड असं सिल्कची घेऊन टाकेल. आणि याचं बघू मग काय करायचं. अजून काहीच ठरवलेलं नाही. मी आजच, म्हणजे तेव्हापासून आल्यापासून आजच हा ओपन केलेला आहे. आणि याची ओढणी तितकीच सुंदर आहे, म्हणजे ड्रेसपेक्षा जास्त ना मला ओढणी आवडली याची. दाखवते तुम्हाला. ओढणी आहे बांधणीमध्ये, म्हणजे कॉम्बिनेशन किती छान दिलं आहे. हे बघा, ही अशी ओढणी याची, म्हणजे यावर जेव्हा मी तो रिच लुक एकदम येईल असं है ना. आणि ओढणीला पण या बाजूने, म्हणजे एक बाजूने अशी लेस आहे. मी ओपनच करून दाखवते. अशी छान असं काम खूप मस्त आहे. इकडे अशी गोटापट्टी आहे. जेव्हा या ड्रेसवर ही जाईल ना अशी मस्त, एकदम भारी वाटणार आहे, है ना. कसं वाटतं तुम्हाला. याचे लटकन पण खूप सुंदर आहे असे याच्यावर. तर असा हा ड्रेस आहे आणि एवढा रिच लुकिंग ड्रेस आहे. तोही मला एकदम आमच्या खोपोलीमधल्या रिच व्यक्तीने दिलेला आहे. तर मला हा कोणी माझ्या नातेवाईकांनी वगैरे नाही दिला. तर मेहता आंटी आहेत खोपोलीमध्ये, रिच पर्सन. खोपोलीमधलं एक श्रीमंत आणि नावाजलेलं नाव आहे. भरपूर सारे शॉप्स आहेत त्यांचे खोपोलीमध्येच. तर त्या ज्या आंटी आहेत ना, तुम्हाला त्याच्यामागची एक छोटीशी आणि पटकन स्टोरी सांगते. तर ज्या आंटी आहेत त्यांनी मला हा ड्रेस दिला आहे आज, म्हणजे खोपोलीला. मी त्यांच्या घरी गेले होते आणि त्यांचा बंगलो अतिशय सुंदर आहे. नवीनच बांधलेला आता त्यांनी. आधी त्या फ्लॅटमध्ये राहायच्या आणि तेव्हा माझी मम्मी, तुम्हाला सांगितलं मी शिवण काम करायची, भरपूर गोष्टी शिवायची. तर त्या आंटींचे जे काही म्हणजे शिवणकामाचं काम असेल, त्यांचे ब्लाऊज, ड्रेस वगैरे, सो जास्त करून ब्लाऊज, तर ते मम्मी माझी शिवायची. आणि मी स्वराच्या वयाची असेल तेव्हा, 11-12 वर्षाची, तेव्हापासून आमची ओळख होती. आणि मी पण मम्मीच्या सोबत किंवा मम्मीच्या मागे मागे जायची आणि त्यावेळी मम्मी सगळं ते मग काम गोळा करून आणायची आणि मध्ये घरी शिवणकाम वगैरे करायची. सो तेव्हापासून आमची ओळख आहे आणि त्यांना खूप छान वाटायची मी लहानपणापासून, त्या म्हणायच्या सुद्धा.
सो असं मग आमचं येणं जाणं असं म्हणजे दर 2 दिवसांनी त्यांच्या घरी जाणं असं व्हायचं. सो आता त्यांनी त्याच एरियामध्ये मोठा बंगलो बांधलेला आहे आणि त्याचं इंटिरियर इतकं सुपर्ब केलेलं आहे. शिवाय त्यांचं छोटंसं एक गार्डन आहे, तेही त्या स्वतः मेंटेन करतात आणि त्यासाठी ते कंपोस्ट बनवणं वगैरे सगळ्या त्या गोष्टी करतात. तर याच वेळेस ॲक्च्युली मला ते एक्सप्लोअर करायचं होतं की तुम्हाला ते दाखवायचं होतं ब्लॉगमध्ये आपल्या, आणि त्यांनी पण हो म्हटलं होतं. बट मला त्यांच्याकडे जायला खूप फार म्हणजे अंधार झाला, उशीर झाला होता, त्यामुळे मी त्यावेळी ब्लॉग शूट पण नाही केला. आणि कसं कोणाच्या घरी जायचं तर मग परमिशन घेऊन, आणि किती आपल्या जवळचे असू दे, जर प्रत्येकाचं घर दाखवायचं आहे किंवा कोणती वस्तू दाखवायची आहे किंवा त्यांना दाखवायचं आहे, तर मला असं वाटतं की परमिशन घ्यायलाच हवी, कारण प्रत्येकालाच आवडत नाही काही गोष्टी म्हणजे असं सोशल मीडियावर टाकणे. सो त्यांनी बिंदासपणे हा बोलला, आणि त्या इतक्या क्यूट आहेत ना, इतक्या भारी आहेत मस्तपैकी. सो आमचा पाहुणचार पण छान केला त्यांनी, आणि मग मला हा सुंदर असा ड्रेस दिला. सो म्हणजे आम्ही पण म्हणजे मी बघते ना माझ्या मम्मीला, लहानपणापासून आम्ही कसं मेहनत घेऊन मोठे झालो, आता इथपर्यंत पोहोचलो. सो त्या गोष्टीचं त्यांनाही खूप जास्त म्हणजे कौतुक वाटतं. तर नेक्स्ट टाईम मी त्यांना म्हटलेली, मी जेव्हा नेक्स्ट टाईम येईल खोपोलीला किंवा जेव्हा मला जमेल तेव्हा मी नक्की त्यांचं तुम्हाला घर दाखवेल आवर्जून, त्यांचं गार्डन आणि त्यांचं घर. सो असं एक आठवण होती ती माझी, म्हटलं चला तुमच्याशी शेअर करू. चलो आता नेक्स्ट मी हे घेतलंय, हे मी घेतलेलं आहे. ही एक वॉटर बॉटल म्हणू शकतो आपण, बट वॉटर बॉटल नाही, हीटिंग पॅड सारखं आहे हे. तर हे बॉटल सारखं आहे. याला काही जणांना माहिती असेल, ऑनलाईन मागवलं मी, फ्लिपकार्टवरून आहे. फ्लिपकार्ट का ॲमेझॉनवरून मागवलं मी. सो माझ्याकडे ती इलेक्ट्रिक बॅगसुद्धा आहे, पोट वगैरे शेकवण्यासाठी आपल्याला मंथली ते लागते बघा. तर ती बॅग आहे, किंवा काही दुखत असेल अंग वगैरे त्यासाठी. आणि यामध्ये सुद्धा पाणी भरलं की ही अशी फुलते आणि अशी गोल होते अशी. आता मी पाणी नाही भरत याच्यात, अजून वापरली पण नाही. तर पाणी टाकलं की अशी गोल होते, आणि मग आपण असं शेकू शकतो. आपल्याला कुठे काहीही दुखत असेल, पोट वगैरे दुखत असेल, आणि डोकं शेकण्यासाठी सुद्धा चांगली. सो सगळं काही होतं. तर यामध्ये थंड बर्फ किंवा थंड पाणी टाकून सुद्धा त्याचा उपयोग करू शकतो आपण, आणि गरम पाण्याचा तर करू शकतो. सो दोघांसाठीही म्हणजे चांगली अशी ही बॅग आहे. तर ती मला खूप दिवसापासून घ्यायची होती, ती घेतली. माझी इलेक्ट्रिक बॅग पण आहे, पण म्हटलं ही पण एक सेफ साईड राहू दे असं. सो असं आहे. सो ही एक बॅग घेतलेली आहे. आणि हा जो ड्रेस दिला ना आंटींनी, त्याबरोबर एक सरासाठी किंवा असं त्यांनी पर्स दिली. तर ते म्हटलं ही अशी पर्स आहे, तर याला समोसा पर्स म्हणतात. ते का तर हिला इकडून चेन आहे बघा. हिची चेन कुठे आहे, जनरली आपली चेन इकडे असते ना, तर याला पण एम्ब्रॉयडरी आहे मस्तपैकी, तुम्ही पाहू शकता. आणि छोटे छोटे असे म्हणजे ग्लिटर काय ते चमकीचे हे पण आहेत. सो एम्ब्रॉयडरी मस्तपैकी आहे. आणि समोसा बॅग आहे, याला मध्ये चेन आहे. सो ही अशी केली ना, इकडे अशी चेन लावायची याला. म्हणजे त्यांनी मला करून दाखवलं प्रत्यक्ष, तुम्ही समोसा बॅग स्वरासाठी. आणि ही अशी, मग हे बघा, ही अशी समोशाच्या आकाराची आला ना समोसा. आणि इकडे याला पोटली टाईप असे पकडून न्यायचा समोसा, आपल्याला जर कुठे न्यायचा असेल तर मला बरं झालं, मला या ड्रेसवर मॅचिंग झाली. स्वरा तर काय वापरणार नाही आहे, ही मीच वापरणार आहे. माझा जर मेहता आंटी ब्लॉग बघत असेल तर या ड्रेससाठी आणि या बॅगसाठी पुन्हा एकदा थँक्यू तुम्हाला. चला आता हे झालं. मी खोपोली सिरीज पूर्ण आणि अलिबागला गेलो होतो, त्याचे पूर्ण ब्लॉग शेअर केलेले आहेत. सो पाहिले नसतील तर प्लीज आपला जो चॅनल आहे त्याला चेकआउट करा, मागचे ब्लॉग्स बघा. जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्की, आणि प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ओके. सो माझा जो छोटा भाऊ आहे ना आकाश, त्याने मला हे गिफ्ट दिलं आहे. ॲक्च्युली दिस इज अ गिफ्ट हॅम्पर. आणि त्याने मला दिलं, मला म्हणतो मी दिवाळीला गेले नव्हते ना, मला म्हणतो धर तुझं भाऊबीजचं गिफ्ट. म्हटलं बरं एवढ्या लवकर. तर हे आहे. तर हे ना पाईन नॅचरल्सचं, ॲक्च्युली हे त्याचं मित्रचं प्रोडक्शन आहे, किंवा तो मला माझा मित्र बनवतो. सो तुझ्यासाठी कस्टमाइज करून घेतलेलं आहे. छान छान. सो पाईन नॅचरलचं इसेन्स ऑफ हिमाचल असं यावर नाव दिलेलं आहे. आणि यांचे जे प्रोडक्ट आहे ना, यामध्ये जे काय आहे मी तुम्हाला दाखवते. तर ॲमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट, मिंत्रा याच्यावर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा, नायका यावर ते अवेलेबल आहेत. आणि यांचं एक प्रोडक्टसुद्धा तुम्ही घेऊ शकता, किंवा हॅम्परसुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता. सो मी तुम्हाला दाखवते आता यामध्ये काय काय आहे. चला आता हे ओपन करते. तर आता मला बघू शकता किंवा बॉक्सला, तर बॉक्सेस बघा. ओके. तर याला ओपन केल्या गेल्या मध्ये स्मेल इतका भारी येतोय, तुम्हाला काय सांगू, मी काहीच सांगूच शकत नाही. सो फर्स्ट ऑफ ऑल काय काय आहे माझ्या भावाने दिलेलं. ओके. सो हे कस्टमाइज गिफ्ट आहे, असं नाही की याच्यात एकच प्रकारचं सगळं आहे. सो मी तुम्हाला दाखवते.
सो फर्स्ट ऑफ ऑल आहे पाईन नॅचरलचा कोको व्हॅनिला लिप बाम. तर हा किती ग्रामचा आहे? 8 ग्रॅमचा आहे. आणि याची पॅकेजिंग तुम्ही पाहू शकता. आहा, हे बघा. ओ माय गॉड. म्हणजे मी पाहिलं आहे आधी पण, बट आता 1 महिन्याने मी याला उघडते ना पुन्हा. हेवन. असं खावंसं वाटतंय मला, इतका भारी व्हॅनिलाचा. म्हणजे मी सिरियसली सांगते खरंच. मस्त. आणि क्वांटिटी 8 ग्रॅम जरी म्हटलं तरी भरपूर क्वांटिटी, भरपूर जास्त क्वांटिटी आहे. म्हणजे तुम्हाला मी दाखवते. माझ्याकडे एक लिप बाम आहे. ॲक्च्युली मी तो आत्ता लावला म्हणून माझ्या हाताशी आहे तो. सो हा एकदम साध्यातला आहे, पिंक मॅजिक लिप बाम. सो हा बघा, हा एवढा असतो ना पिंकचा, एवढी क्वांटिटी. ओपन. हे बघा एवढंच. तर हेच मला म्हणजे 4-5 महिने तरी जातं आरामात. सो हे पण याच्यापेक्षा जास्त आहे. आणि क्वांटिटीपेक्षा याची क्वालिटी 1 नंबर आहे. खूपच खूपच सुंदर. एखाद्या फ्रूटचा असा मला वास येते. खरं तर व्हॅनिला म्हणतात ते, बट मला कोको व्हॅनिला ते मिक्सचरच खूप छान आहे. गुड पॅकेजिंग. ओके, हे एक झालं. त्यानंतर यामध्ये आहे केशर बॉडी बटर. सो हे बघा, हे केशर बॉडी बटर दिलेलं आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. याची प्राइसिंग, याची सिंगल प्राइसिंग नाही लिहिली याच्यावर. यावर लिहिली आहे 450ची. 50 ग्रॅमला आहे हे. तर हे पण अगेन आईस्क्रीम आपण लावून बघूया हे थोडंसं. अरे यामध्ये केशर रिअल दिसतंय मला. तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही. दिसणार का दिसेल नाही दिसत. कॅमेऱ्यात नाही दिसत आहे, मी दाखवते तरी पण. केशरची स्टिक दिसते मला. हे बघा, दिसली? हे आपण लावून बघू कोणतं आहे. 1 मिनिट पुन्हा बघून मी. हे वाव, लगेच ब्लेंड झालं. आणि हे केशर बघा, व्हेरी नाईस. माय गॉड. 4 लोक नोटीस करतील यार, म्हणजे जास्त करतील, 4च नाही. फरक मस्त. टिंटेड आहे थोडंसं. मस्त. पाईन नॅचरल केशर बॉडी बटर. नाईस. थँक्यू बाबा. असं काहीतरी बहिणीसाठी केलं तर छान वाटतं. ओके, हा लिप बाम आणि हे बॉडी बटर. तर आय थिंक हे आणखी एक आहे कॉफी अँड व्हॅनिला. तर हे काय आहे हे दाखवते तुम्हाला मी. कॉफी अँड व्हॅनिला 179चं सोप, साबण आहे हा, आंघोळ करायला साबण. अगेन व्हेरी नाईस स्मेल. सो याच्यावर ना एक प्रिंट आहे बघा, डिझाईन जरा युनिक काहीतरी केलेलं आहे. आता हा ओपन नाही करत मी, कारण मला यूज नाही करायचा आहे लगेच. हा ठेवेल, नंतर यूज करेल मी, जपून ठेवणार. सो हे जे 3 आहेत ते बॉडी केअर किंवा स्किन केअरचं आपण म्हणू शकतो ते प्रोडक्ट आहेत. त्यानंतर यामध्ये मला आलेलं आहे एक सुंदर सो हनी आहे. हे एकदम प्युअर हनी आहे, वाईल्ड फ्लावर हनी. मस्तपैकी यार, खूपच सुंदर हनीची बॉटल आहे. सो ह्याच्यासाठी स्वराचं चाललं होतं, अजूनही बघा ओपन पण नाही केलं. मम्मी ओपन कर ना, मला वापरायचं आहे, मला खायचं आहे. सो हे आपण आपल्या बॉडी केअरमध्ये पण हनी वापरू शकतो. सगळ्यांना माहिती आहे आता, फेस पॅकमध्ये सुद्धा आपण हनी यूज करू शकतो आणि खाऊ पण शकतो, है ना. सो मस्तपैकी एकदम खूप सुंदर असं आहे. आणि जनरली काय होतं, जर तुम्ही पहा हे बघा खाली दिसतंय तुम्हाला, कारण आता मी हे 1 महिना ठेवलेलं आहे आणि त्यांनी बनवलं असेल कधी ते. आपण जे हनी आणतो ना दुकानातले, कितीही काही म्हटलं नॅचरल, तरी पण त्यामध्ये शुगर ही मिक्स असतेच. म्हणजे मला असं वाटतं, कारण खूप दिवस झाले का खाली असं एक लेअर साचून जातो शुगरचा, घट्टपणा झाला का. तर आता इतके दिवस झाले तरी यामध्ये अजिबात काहीच नाही, एकदम लिक्विड आहे, प्युअर हनी. ओके, सो हे एक आहे. आता मी हे ओपन करून घेईल, स्वराला देऊन टाकेल. आणि लास्ट सुंदर असं हे बघा, हे काय आहे. सो हे प्रीमियम एरोमॅटिक कॅन्डल 100% सोय वॅक्स. याची पॅकेजिंग तर 1 नंबर आहे. हे बघा, एखाद्या बॉटलसारखं वरती वुडन पॅकेजिंग आहे. हे बघा, हेच खूप भारी आवडलं मला. आणि ही एक कॅन्डल आहे.
मिडनाईट, आता इकडे उलटं दिसतंय, मिडनाईट इन पॅरिस. म्हणजे हा लिप बाम आणि याची स्मेल ऑलमोस्ट सेम आहे. मस्त. ही पण आता मी देवासमोर मस्तपैकी लावेल. सो असे हे प्रोडक्ट्स होते मस्तपैकी हॅम्पर्स माझे. आणि याला असं पण मी ठेवू शकते, थोडा वेळ लावायची, हळूहळू थोडी थोडी वापरायची, जास्त एकदाच नाही उडून टाकायचं सगळं बॅग. तो नंतर हे असं ठेवून देणार मस्तपैकी. सो आता हे पुन्हा पॅक करून ठेवते. आणि फक्त स्किन केअरच्या ज्या वस्तू आहेत ना, लिप बाम आणि बॉडी केअर, कारण आता थंडीसुद्धा आहे. सो केशरचं बॉडी बटर मी वापरणार आहे आणि लिप बाम मी वापरणार आहे आता, म्हणजे रेग्युलर वापरायला सुरुवात करणार आहे. हनी माझी हनी खाणार. सो आता पुन्हा हे यामध्ये ठेवून देते, थोड्या वेळाने काढेल मी. सो असं हे हॅम्पर होतं पाईन नॅचरलचं. सो जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पण या वेबसाईट्सवरून मागवू शकता. मी पुन्हा पॅक करून ठेवते. त्याचा QR कोड पण आहे, आपल्याला जर हवं तर स्कॅन करून मागवू शकता. नॅचरल गोष्टी आहेत तर थोड्याफार त्या महाग असतात, बट जर तुम्हाला असं लग्नामध्ये किंवा अगदीच कोणाला एक्सपेन्सिव्ह असं गिफ्ट द्यायचं, सो दिस इज अ बेस्ट आयडिया असं मला वाटतं. तो पुन्हा एकदा सांगते, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा आणि नायका याच्यावर ते अवेलेबल आहे. सो मला तर खूप छान वाटलं. तर या सगळ्या गोष्टी होत्या. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, माझ्यासोबत आणलेलं आहे खूप 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 साऱ्या मेमरीज आणि खूप सारं माझ्या आईचं भावांचं प्रेम. सो तेही एक आहेच. तर असं या गोष्टी मला दाखवायच्या होत्या. तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला पुन्हा एकदा सांगते, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके, चलो टाटा बाय बाय, टेक केअर. तुम्हाला यापैकी काय काय आवडलं, कोणती कोणती गोष्ट छान वाटली, क्यूट वाटली, तेही मला नक्की सांगा. चलो भेटूया पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि आपले सगळे ब्लॉग्स आता या महिन्याभरात तरी 8 वाजता येत आहेत. एकदम 8 वाजता मी शेड्यूलच करून ठेवते, 8 वाजता जाणार. तर सकाळी 8 वाजता आपले ब्लॉग्स येत आहेत. सो नियमितपणे ते पहा दादा. ओके, टाटा बाय बाय, टेक केअर, थँक्यू.